सर्व गोष्टी भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. भरत स्पोर्ट वलपाडा. सलामीची जोडी मैदानामध्ये येऊ द्या. लवकर पाठवा प्लीज. चला थोडी घाई करायची आपल्याला. भरत स्पोर्ट्स आतिश पाटील आणि त्याच्या सोबतीला कौशल पाटील. काल या स्पर्धेमधील आतापर्यंतचा उच्चांक तुम्ही जर धावांचा बघितला तर तो भरत स्पोर्ट वलपाडाच्याच नावे आहे. 81 धावा त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाल्या होत्या. आणि काय डाव होता आतिशचा, कौशलचा, त्याचबरोबर देवर्ष, सर्वच खेळाडूंचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळालं होतं. टीम वर्क पाहायला मिळाला होता. स्ट्राइक एंडला स्मार्ट क्रिकेटर, हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे आतिश पाटील, वन ऑफ द ग्रेटेस्ट स्टाइलिश लेफ्ट हँड बॅटर सिन्स फ्रॉम प्रिव्हियस 15 to 20 इयर्स. 15 ते 20 वर्षांपासूनचा आपण इतिहास बघितला तर आतिश पाटील तसाच पाहायला मिळाला क्रिकेटच्या मैदानावर. परंतु या फायनल मॅच मध्ये विशाल पांडे राईट अमो द विकेट. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड डिफेन्स केलेला, चांगला फटका ऑफ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफचा फिल्डर डीप मिड ऑफला येतोय. बॉल अडवणार तोपर्यंत आतिशकडे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. आतिश ऑफ द मार्क विथ अ सिंगल आणि टीम भरत स्पोर्ट ऑफ द मार्क होत असताना एका धावेच्या बरोबरीने. विशाल पांडेजीनं आज कमाल केलेला आहे. छा गे पांडेजी. या फायनल मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा त्याच्या गावकऱ्यांना, त्याच्या पाठीराख्यांना असणार आहे. परंतु स्ट्राइक एंडला बॅटर कौशल पाटील बॉलिंग ऑलराऊंडर आहे, परंतु बॅटिंग मध्ये त्यानं एक वेगळी कमाल या लढतींमध्ये केलेली आहे. यावेळेला हवेत आहे बॉल. फिल्डर ओ माय गॉड, डायव्हिंग एफर्ट, आउटस्टँडिंग एफर्ट, जबरदस्त प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कनिश त्या ठिकाणी सज्ज होता. चांगला एफर्ट पाहायला मिळाला कनिशचा. परंतु 2 धावा फलंदाज कौशल पूर्ण करतोय. कौशल या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करताना धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 3. विशाल पांडे सोडून दिला बॉल. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे की नाही, पंचांनी ऑनफिल्ड अंपायरनी तर वाईट दिलेला आहे, परंतु तरीही चेक केला जातोय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने 3-4 या आकड्यावरती. विशालचा यॉर्कर लेन स्लो यॉर्कर होता. ऑफस्टंपच्या बाहेर हा देखील चेंडू हाताळलेला आहे आणि 1 धाव या ठिकाणी मिळाली आहे. संध्याकाळचं सत्र, दिवसातील अखेरचं सेशन सुरू आहे. रेश्मा मॅम फायनल मॅच सुरू आहे. कसं वाटलं ओव्हरऑल या दिवसामध्ये आणि फायनल मॅच बघताय, काय सांगाल? नाही, भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट असू दे, सिटी असू दे, नेहमीच खूप चांगलं असतं. आणि खासदार चषक खूप मला खूप चांगलं वाटतंय की या ग्राउंडला फ्लड लाईट्स आलेल्या आहेत. इथे डे अँड नाईट आपण मॅचेस खेळू शकतो. आणि बाळामामांची उपस्थिती आज आपल्याला लाभली. मला असं वाटतं दॅट इज अ चेरी ऑन टॉप संपूर्ण दिवसामध्ये. विशाल पांडे पुन्हा एकदा आती समोर क्रॅकिंग स्ट्रोक, क्लासिकल फटका, लॉंग ऑफला बॉल नाही थांबणार. हा क्लास आहे आतिश पाटीलचा. 4 धावा चौकार. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाली. त्या ठिकाणी बघितलं की फार मोठा गॅप आहे. लॉंग ऑफला एकही फिल्डर उभा नव्हता. आता मिड ऑफचा फिल्डर लॉंग ऑफला सेट करण्यात आला.
कव्हर आतमध्ये घेतलेला आपण पाहतोय. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट लाईक फिल्डर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. बॉलर विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्कोर कार्ड वरती 9 धावा. यॉर्कर लेन, ब्युटिफुल बॉल, जबरदस्त सडेतोड प्रत्युत्तर विशाल पांडेचं आतिशच्या समोर. सांगतोय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. डॉट बॉल त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. धावसंख्या थांबून राहिलेले आहे. फायनल सामना सुरू आहे. खासदार चषक 2024चा भरत स्पोर्ट वलपाडाच्या विरोधात. सावंत स्पोर्ट स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल लगातार बॅक टू बॅक 2 निर्धाव. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावा धाव फलकावरती 9. चला आणि आता काही सन्मान आपण इथे घेणार आहोत. खासदार चषक 2024 मध्ये मयूर पाटील जी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण घ्यायचा आहे. आपल्या सोबत आहेत वळगावचे सरपंच माननीय राम भोईरजी. त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. माननीय सरपंच राम भोईरजी यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण पाहणार आहोत. खासदार चषक 2024 सध्या आपण पाहत आहोत. ग्रँड फिनाले फायनलची मॅच सुरू असताना मान्यवरांची उपस्थिती स्वागत आहे. त्यानंतर मानकोलीचे रमणबुवा माळी यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. आणि सोबतच कबड्डीपट्टू वळ माननीय सुमितजी पाटील यांचाही आदर सत्कार सन्मान आज आपण इथे करणार आहोत. व्हाट अ शॉट, ग्रेट शॉट इंडीड, सुपर टायमिंग. भिरकावून दिल्या बॉलला कौशलला षटकार. आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत. आज खासदार चषक 2024 प्रो कबड्डी जे आपण स्टार स्पोर्ट्सवर पाहतो तेथेही त्यांनी कबड्डीचे सामने खेळलेले आहेत. कबड्डीपट्टू आहेत आणि वळगावाला तुमच्यावर खूप प्राऊड आहे. सलगच्या 3 सिक्सरना राम भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाईट दिली होती ते 1 धाव पूर्ण झाले. सेकंडचा कॉल येतोय. कीपर एंडला थ्रो आला आणि 2 धावा कौशल त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसलाय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही बघतात 17 ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 ऑन अ बोट. फायटिंग टोटल कडे वाटचाल भरत स्पोर्ट वलपाडा संघ करतायत. सतीश मागच्या सामन्यामध्ये कमाल केली होती. झोन आंदुरकीच्या विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये त्यानं सामना संपवला होता. विथ द बॅट तो चांगला खेळला होता. परंतु फायनल मॅच मध्ये चेंडू सोबत हेलिकॉप्टर ड्राइव्ह स्ट्रेट टू द लॉंग ऑन फिल्डर. विकेट मिळेल. फलंदाज होणार बाद. कौशलला मैदान सोडावं लागेल. पाटील साहेब वलपाडाचे समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम. यो यावेळेला स्लॉट मध्ये घेतलाय परंतु इथे पुन्हा एकदा फिल्डरला निवडलं. आणखी एक खेळाडू बाद.
षटकार आला होता. 2 बॉलवर 8 धावा होत्या, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवर सतीश वाकचौरेनं वाघासारखी कामगिरी केली आहे. एकही धाव त्यानं शेवटच्या 3 बॉलवर आतापर्यंत दिली नाहीये. 2 विकेट देखील त्याला मिळाल्या आणि धावा थांबलेल्या त्या 17वर. फायनल मॅच आहे सावंदेच्या विरुद्ध भरत स्पोर्ट वलपाडा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट फार डेव्हलप होत चाललेलं आहे. शेवटचा बॉल या डावामधील आणि शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्यात आलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखी एक विकेट. मॅजिकल स्पेल पाहायला मिळाला अंतिम या ओव्हरमध्ये. अंतिम सामन्यामध्ये सतीश वाकचौरेचा. धावा झाल्या धावफलकावरती 17. 18 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सावंदे स्पोर्ट. सावंदेला स्पीडअप करायचंय. लगेचच खेळाडू कक्षामध्ये जावं आणि टीम भरत स्पोर्ट वलपाडा त्वरितच फिल्डिंग लावावी. मयूर पाटील आणि आतिश पाटील समस्त मी वलपाडा नौजवान क्रीडा मंडळ आणि भरत स्पोर्टचे मनापासून आभार मानतो. या स्पर्धेचा मला भाग ज्यांनी बनवला त्याबद्दल थँक्यू सो मच. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा खासदार चषक वलपाडा. धन्यवाद. आणि इथे आपण अजून एक सन्मान करणार आहोत. माननीय मोहनजी पाटील यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मयूर पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. खासदार चषक 2024. स्वागत आहे आपलंही. आणि आता वळणार आहोत आपल्या ग्रँड फिनालेच्या सेकंड इनिंगकडे. ओव्हर टू यू द कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. तर सामना सुरू करायचा आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले मित्रांनो आपण पाहतोय या भरत स्पोर्ट्स आणि नवजवान क्रीडा मंडळ वलपाड आयोजित खास चषक खासदार चषकाचं हे खास आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि अंतिम सामना आपण पाहतो आयोजक संघ भरत स्पोर्ट्स वलपाडा विपक्ष सावंदे स्पोर्ट्स सावंदे या 2 संघामध्ये. आव्हान दिलं गेलं ते या 18 धावांचं. कारण पहिल्या इनिंगमध्ये या 17 धावा पाहायला मिळाल्या त्या. मात्र सतीश वाकचौरे यांनी या वापसी करून दिली होती आपल्या संघाला. शेवटच्या षटकाचा जर विचार करता शेवटच्या षटकामध्ये केवळ 8 धावा त्यांनी खर्च केले होते आणि 3 महत्त्वाचे विकेट देखील गारद केले होते. आणि तो कदाचित फरक या सामन्यामध्ये डिफरन्स जाणवू शकतोय. मात्र भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाने देखील या स्पर्धेमध्ये या कालचा दिवस गाजवला होता हे देखील विसरून चालणार नाही. आजचा दिवस गाजवणारा संघ एका बाजूला तर कालचा दिवस गाजवणारा संघ दुसऱ्या बाजूला. हे 2 संघ सध्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. सलामीजोडी मैदानामध्ये विशाल पांडे आणि सतीश वाकचौरे. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज कौशल पाटील. 18 धावांचं लक्ष आहे आणि 18 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाकडून. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू वाईड यॉर्कर ब्रह्मास्त्र. नक्कीच हे पाहतोय आपण कौशल पाटील आणि हीच खासियत या गोलंदाजीचे राहिलेली आहे. नक्कीच अतिशय चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने सुरुवात गोलंदाजी केलेली आहे. कौशल पाटील विरुद्ध खेळणं तेवढंच सोपं नसणार आहे हे त्यांनी पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा बुंद्यात. हा चेंडू देखील बुंद्यात हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो या कौशल पाटील. दरम्यान गणेश पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर शिस्तबद्ध संघ आणि बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड ही पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. एक धाव पाहायला मिळते धावफलकावर. इथे माझं स्लॅश केलेला चेंडूला
आणि हा चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार 4-2 साठी चौकार. की कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले डार्कर आहे वागचोरीची आपण पाहतोय चौकारीने स्वतःचं अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 5 धावा. कौशल पाटील सतीश साठी इथं मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे मात्र फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाजूमध्ये फलंदाज बाद सतीश वागचोरे याची शिकार करताना आपण पाहतोय कौशल पाटील वाघाची शिकार. न्यू बॅटर कनिश आता मात्र मैदानामध्ये येतोय. कनिश भोईर पहिला फलंदाज सतीश वागचौरे ज्यांनी सुरुवात चौकारीने केली होती मात्र वारवर पलटवार करताना आपण पाहतोय कौशल पाटील अखेर त्याची विकेट प्राप्त केलेली आहे. 18 धावांचं लक्ष आहे. आपण पाहतोय अंतिम सामना खासदार चषक वलपाडामधील सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक कौशल पाटील हाताळतोय तर सामनाकर फलंदाज कनिश भोईर. राईट मोर द स्टंप स्विंग अँड मिस वॉटर डिलिव्हरी गुडलेन स्पॉटवर चेंडू फेजून निघून जातोय या एक्स्ट्राच्या हातामध्ये. काल धर्मराज चषकामध्ये देखील कालचा दिवस त्यांनी गाजवला होता. कालचा दिवस इथे देखील गाजवला होता आणि आज देखील नक्कीच गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय. अंतिम सामना स्विंग अँड मिस पुन्हा एकदा वेगवान चेंडू भन्नाट वेग चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये आणि ज्या नक्कीच कामासाठी त्याला पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं ते काम चोखपणे पार करताना आपण पाहतोय कौशल पाटील पूर्णपणे कौशल्यपणानं त्याने लावलेलं आहे. पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनं संघाची धावसंख्या झालेली ती धावफलकावर 1-5 केवळ 5 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज न्यू बॉलर आता मात्र पाहायला मिळतोय या वलपाडा संघाकडून भूमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आपण अंतिम सामना पाहतोय ग्रँड फायनल मेगा फायनल भरत स्पोर्ट्स वलपाडा विपक्ष सावंत स्पोर्ट्स सावंत या दोन संघामध्ये. या चषकावर कुठला संघ नाव कोरेल नक्कीच आणि कुठला संघ या स्पर्धेचा रनरअप संघ पाहायला मिळेल याचं उत्तर या षटकानंतर मिळेल. इथे कंट्रोल फटका पाहतोय आपण. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. एस नो ताळमेलची कमी आणि इथे मात्र फलंदाज बाद धावची जोबाने आणखीन एक फलंदाज बाद होताना सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाचा. बाद झालेत. आता मात्र इक्वेशन शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 5-12चं समीकरण मात्र ह्या सामन्याचा नक्कीच 7-12 स्पष्ट नाही. भूमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करू फलंदाज सागर पाटील. सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघांमधील फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेल तिथे ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाज सागर पाटील याला. एक धाव दरम्यान सागर पाटील पूर्ण होतोय. एका धावने स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे.
4 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण सध्या धावपल्याकडे पाहायला मिळते. मेगा फायनल नक्कीच पॅक क्राऊड देखील आपण पाहतोय आणि हजारोच्या संख्येने नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक या स्पर्धेशी संलग्न आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र हाफ ॲट टफ चान्स होती. या थर्ड मॅन रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. आता मध्ये समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. भूमित पाटील इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. खडे खडे चेंडू निघून जाते सीमा पार. स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. सागर रणोके सागर बनते हुए. कुठला संघ हार मानायला तयार नाही. श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकुली या मैदानावर ही स्पर्धा खेळली जाते आणि दोन्ही संघांचं लक्ष पहिल्या ट्रॉफीकडे लागलेलं आहे. भूमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. राईट मोर द स्टंप. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमापार आणि या चषकावर नाव कोरलंय सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाने. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. कम ऑन डीजे. आहे खासदार चषक 2024 वलपाडा जिंकलेला आहे टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदेनं. थोड्याच वेळात आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळणार आहोत आणि पुन्हा एकदा को अँकर रेश्मा मयेकर मॅम आपल्यासोबत जॉईन होत आहेत.